नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स बघणार आहे, जो की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे. त्यानंतर टेन्सेसमध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे त्याची. त्यानंतर चेंज द व्हॉइसमध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकची हेल्प होणार आहे. एकूणच हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण स्टेप बाय स्टेप किती प्रकार आहेत आणि कोणत्या पद्धतीने त्याचे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतात. परीक्षेमध्ये प्रश्न असतो आयडेंटिफाय द गिवन सेंटेन्स. त्यानंतर तुम्हाला सांगायचं असते असर्टिव्ह आहे, डिक्लेरेटिव्ह म्हणजेच इम्पेरेटिव्ह आहे का, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा आपण इथे बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईकही करू शकताय. चला बघूयात आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स ह्या टॉपिकमध्ये. तर एकूण 4 प्रकार आहेत. टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे सेंटेन्सचे टोटल किती 4 प्रकार आहेत. जे आपण आपल्या तोंडून जे शब्द किंवा जे शब्दांचा ग्रुप आपण बोलत असतो, बोलत असताना आपल्या तोंडून जे वाक्य पडत असेल ते किती प्रकारचे वाक्य असतात. तर ती वाक्य आहेत 4 प्रकारची. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला दुसरं नाव काय तिथं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर अफर्मेटिव्ह सेंटेन्स. तर याला मराठीमध्ये नाव आहे विधानार्थी वाक्य. तुम्ही ऐकलं असेल मराठी ग्रामरमध्ये वगैरे. तर असर्टिव्ह सेंटेन्सलाच काय नाव आहे दुसरं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स. तर तेच झालं मराठीमध्ये विधानार्थी वाक्य. तर ते कशा प्रकारची वाक्य असते, तर एक जनरल स्टेटमेंट जे आहे ना त्याच्यामधून आपल्याला ओळखू येतं की ते असर्टिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे ते. तर ते आय लाईक क्रिकेट अशा पद्धतीचं वाक्य आहे, तर ते असर्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. त्यानंतर रमन प्लेइंग आउटसाईड. त्यानंतर आय वॉन्ट टू गो मुंबई, दिल्ली, जे काय असेल तुम्हाला जिथं जायची इच्छा असेल किंवा आवड असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वाक्य बोलू शकता. एक जनरल स्टेटमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही कुठली कमांड करत नाही किंवा तुम्ही तुमचं स्पॉन्टेनियस किंवा सडन रिॲक्शन एक्सप्रेस करत नाही. अशा पद्धतीची जी नाहीत वाक्य, तर ती वाक्य कशामध्ये येणार, असर्टिव्ह सेंटेन्समध्ये. ज्या पद्धतीने आपण इथे सांगितलं आय लाईक क्रिकेट, रमन प्लेइंग आउटसाईड, आय एम रीडिंग बुक्स किंवा आय एम वॉचिंग मूव्ही किंवा आय एम रीडिंग नॉवेल, अशा पद्धतीचे सगळे सेंटेन्स आहेत त्या ह्याच्यामध्ये असर्टिव्हमध्ये येणार. हे झालं पहिलं सेंटेन्सचा प्रकार. त्यानंतर दुसरं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी कशानं होत असते, तर वर्बनं होत असते. ज्या सेंटेन्सची सुरुवात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सनं होत असते किंवा ज्या सेंटेन्सची सुरुवात वर्बनं होत असते, नेहमी कुठल्या वर्बनं होत असते, तर त्या सेंटेन्सला काय म्हणायचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये काय नाव आहे, तर आज्ञार्थी वाक्य जे मराठीमधले आहेत, तर तीच इंग्लिशमधले काय होणार आहेत, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर आत्ताच बघितलं आपण की नेहमी या वाक्यांची सुरुवात कशानं होत असते, तर वर्बनं होत असते. तर इथं दिलेले आहेत 2 वाक्य उदाहरणासाठी. तर पहिलं वाक्य आहे शट द डोर, म्हणजे दरवाजा बंद करा. ही कमांडच आहे ना, म्हणजे तुम्ही काय आज्ञा देत आहे कोणाला तरी. शट द डोर, शट हे वर्ब आहे. त्यानंतर ओपन युअर बुक है ना, ओपन युअर बुक. ओपन करायला आपण काय करतो, आज्ञा करतो कोणाला तरी, ओपन युअर बुक्स. टीचर शाळेमध्ये शिकवत असताना किंवा वर्गामध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना सांगत असते ओपन युअर बुक्स असं म्हटलं ना, तर ते वाक्य कोणतं झालं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य झालं. तर ते इथं ओपन हे काय वर्ब आहे. म्हणजेच आपण बघितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी कशानं होत असते, वर्बनी होत असते. इथं 2 एक्झाम्पल दिलेत, व्यवस्थित बघा. असर्टिव्ह सेंटेन्स झालं पहिलं, दुसरं झालं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये 2 प्रकार आहेत, सब टाईप्स आहेत इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तुमचं मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य. तर प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार आहेत, म्हणजे सब टॉपिक किंवा सब टाईप. तर पहिलं आहे येस नो टाईप क्वेश्चन्स आणि दुसरं आहे WH क्वेश्चन्स. तर या 2 मध्ये काय फरक आहे, तर सगळ्यात बेसिक फरक असा आहे की येस नो टाईप क्वेश्चनचं जे आन्सर आहे, येस नो टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत, तर त्यांची सुरुवात नेहमी ऑक्झिलरी वर्बनं होत असते. म्हणजेच ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शल, शूड, मे, माईट, मस्ट अशा जेवढे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत त्या सगळ्या ऑक्झिलरी वर्ब्सने सुरुवात होणारी जे क्वेश्चन्स आहेत, तर त्या क्वेश्चनला काय म्हणायचं, येस नो टाईप क्वेश्चन्स. अजून एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फक्त येस किंवा नोमध्ये देऊ शकताय, तर त्या प्रश्नांना काय म्हणायचं आहे, येस नो टाईप क्वेश्चन्स. एक जर उदाहरण घ्यायचं झालं तर येस नो टाईपमध्ये की डू यू नो दिस किंवा डू यू नीड एनी हेल्प. तर विचारते कोणतरी, समजा तुम्ही ट्रबलमध्ये, तुम्ही समस्येमध्ये, तुम्ही कुठल्या तरी अडचणीमध्ये, तुम्हाला कोणीतरी विचारते येऊन की डू यू नीड एनी हेल्प, म्हणजे तुम्हाला कुठली हेल्प पाहिजे का. तर तुम्ही फक्त तिथं काय येस किंवा नो म्हणणार आहे का, असं मोठ्या पद्धतीने किंवा एक्सप्लेनेशन किंवा विश्लेषण करणार आहे त्या प्रश्नाच्या उत्तराचं नाही, फक्त येस किंवा नोमध्ये देणार आहे. तसेच दुसरा प्रश्न आहे वुड यू लाईक टू गो. त्यानंतर दुसरा कुठला आहे
वुड यू लाईक टू गो, म्हणजे तुमची जायची इच्छा आहे का, असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्ही काय देणार आहे, येस किंवा नो असंच देणार आहे. त्यामुळं हे जे प्रकार आहेत तर ज्यांची सुरुवात ऑक्झिलरी वर्ब्स न होते किंवा मॉडल ऑक्झिलरीज न होते तर ती सगळी प्रकार येस नो टाईपमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यानंतर आहे WH क्वेश्चन्स. पहिलं बघितलं आपण असरेटिव्ह, दुसरं इम्पेरेटिव्ह, तिसरा बघतोय आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये पहिलं बघितलं येस नो टाईप, आता दुसरा प्रकार बघतोय WH क्वेश्चन्स. आता ज्या सेंटेन्सची सुरुवात WH वर्ड्सनी होते त्या सेंटेन्सला WH क्वेश्चन्स असं म्हणायचं. तर WH वर्ड्स कोणते, वॉट, वेअर, वेन, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, ही सगळी जी प्रश्न आहेत किंवा हे सगळी जी वर्ड्सनी सुरुवात होणारी सेंटेन्सेस आहेत तर ती सगळ्या सेंटेन्सेसचा समावेश WH क्वेश्चन्समध्ये होत असतो. तर त्यामध्ये त्यांची उदाहरणं बघा. पहिलं उदाहरण आहे व्हॉट इज युअर नेम. तर ह्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर येस किंवा नो देणार आहे का, नाही. तर तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये त्याचं उत्तर द्यावं लागेल. कसं, माय नेम इज XYZ, जे काय असेल, माय नेम इज रमन, राहुल, रोहित, काही जे काय असेल तर तुम्हाला त्यांचं नाव पूर्ण याच्यामध्ये द्यावं लागेल. येस किंवा नो देऊन चालणार आहे का, नाही. त्यामुळं हे WH क्वेश्चन्स. आणि दुसरा त्याच्यामध्ये उदाहरण बघा, वाय आर यू क्राईंग. तुम्हाला जर कोणी विचारलं तर वाय आर यू क्राईंग, तुम्ही का रडत आहात, तर तुम्ही, किंवा वाय आर यू लाफिंग म्हणा, तुम्ही का हसत आहात, तर ते त्याचं उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये द्यावं लागेल किंवा विश्लेषण करावं लागतं, एक्सप्लेनेशन द्यावं लागेल तुम्हाला. ते उत्तर असं मोठ्या प्रमाणामध्ये किंवा पूर्ण वाक्यात द्यावं लागेल. नुसतं येस किंवा नो म्हणून चालणार आहे का, नाही. परत एकदा बघा, वाय आर यू क्राईंग, येस किंवा नो म्हणून चालणार आहे का तिथं, नाही. पूर्ण वाक्यात तुम्हाला त्याचं कारण द्यावं लागेल, तुम्ही का रडताय किंवा तुमचं नाव काय, हे पूर्ण वाक्यात तुम्हाला उत्तरं द्यावं लागतील. म्हणून हे येस नो टाईप, हे WH क्वेश्चन झाले आणि इकडं येस नो टाईप झाले. समजलं एवढं. हे झाले 3 प्रकार झाले सेंटेन्सचे. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. एकदम सोपं आहे. तुम्ही तुमचे जे सडन रिॲक्शन्स आहेत किंवा तुमचं ग्रीफ असेल किंवा हॅपीनेस असेल किंवा तुमचं सॅडनेस असेल, हे तुम्ही सडन एक्सप्रेस करता. तुमचे फिलिंग्स जेव्हा तुम्ही सडनली एक्सप्रेस करतात त्यावेळेस ते तुमच्या तोंडून जे सेंटेन्स पडणार आहे त्या सेंटेन्सला काय म्हणणार आहे तुम्ही, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्यातल्यामध्ये उदाहरण बघा कुठलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने एक उदाहरण सांगू शकता. एक्झाम्पल पहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स आहे, तुमचा मित्र 10वीमध्ये पास झाले, 99.99%, 99.99% तुमच्या मित्राला पडलेले आहेत. आणि तुम्हाला एकदम आश्चर्य झाले त्या मित्राचे प्रश्न बघून, किंवा तुमचा भाऊ आहे पास झाले, तुमचे सडन काय रिएक्शन आहेत, कॉंग्रॅच्युलेशन्स. अशा पद्धतीने तुम्ही त्याला काय शुभेच्छा देणार, कॉंग्रॅच्युलेशन्स पूर्ण लिहायचं. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. तुम्हाला पंक्च्युएशन मार्कमध्ये तुम्ही शिकलं असेल, नंतर पुढं सगळे पंक्च्युएशन मार्क मी सांगणार आहे. तर अशा पद्धतीचे सेंटेन्स. त्यानंतर अल्लास, ओ माय गॉड, त्याच्यानंतर थँक्यू, हे सगळे जे आहेत ना ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये त्यांचा समावेश. छोटे छोटे सेंटेन्स असतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये, तुम्हाला ओळखायला सोपं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सगळ्यात सोपे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या शेवटी काय एक्सक्लेमेशन मार्क असणार आहे, हा झालं. आणि WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये क्वेश्चन मार्क असणार आहे, म्हणजे क्वेश्चन मार्क असलाच पाहिजे. आता आपण दिलेलं आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आहे क्वेश्चन मार्क. हे झाले पूर्ण 4 प्रकार, म्हणजे सेंटेन्सचे 4 प्रकार झाले फंक्शनच्या बेसवरती. अजून स्ट्रक्चरच्या बेसवरती 4 प्रकार आहेत सेंटेन्सचे. 3 आपण जनरली 3 अभ्यास करतो, पण 4 प्रकार आहेत त्याचे. तर हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला टेन्सचा टॉपिक शिकायचा असेल किंवा चेंज द व्हॉइस असेल किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतील, या सगळ्या टॉपिकसाठी तुम्हाला हा टॉपिक बेस आहे, त्यामुळे सांगितलेलं आहे. परत एकदा रिवाईज करतोय. असरेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच डिक्लेरेटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स काय. तर हे सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्स, आय लाईक क्रिकेट, रमन प्लेइंग आउटसाईड, शट द डोर, ओपन युअर बुक्स, हे सगळे काय पॉझिटिव्ह सेंटेन्स. पण ज्या सेंटेन्समध्ये नॉट, नेवर, नोबडी, त्याच्यानंतर असे जे शब्द आहेत निगेटिव्ह वर्ड्स असतील तर ते सगळे सेंटेन्स कशामध्ये येणार, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये त्यांचा समावेश होत असतो. मग इथं काय, आय लाईक क्रिकेट हे पॉझिटिव्ह आहे तर याचा निगेटिव्ह काय, आय डोंट लाईक क्रिकेट हे होणार. त्यानंतर रमन प्लेइंग आउटसाईड हे पॉझिटिव्ह आहे तर त्याचं निगेटिव्ह काय होणार, रमन नॉट प्लेइंग क्रिकेट असं होणार. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे तर त्याचं निगेटिव्ह शट द डोर असं आहे, तर डोंट शट द डोर हे निगेटिव्ह होणार. ओपन युअर बुक हे पॉझिटिव्ह आहे तर याचं निगेटिव्ह काय, डोंट ओपन युअर बुक. अशा पद्धतीने निगेटिव्ह होणार. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा छोटासा फरक आहे त्याच्यामध्ये. निगेटिव्ह वर्ड जर असेल तर तो निगेटिव्ह सेंटेन्स, जर जनरल स्टेटमेंट असतील किंवा इन्फॉर्मेशन शेअर केलेली असेल तर ते काय झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झाले. हे पूर्ण टाईप्स ऑफ सेंटेन्स 4 आहेत, 1 2 3 4 बघितलेत आपण. तर अशा पद्धतीने एकदा रिवाईज करा. एक असरेटिव्ह सेंटेन्स, दुसरं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, तिसरं इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये 2 प्रकार, येस नो टाईप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन, आणि चौथं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एकूण 4 प्रकार आहेत सेंटेन्सचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा.
तुमचं मनपूर्वक परत एकदा धन्यवाद.